नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज छोले भटुरेची रेसिपी बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात आधी आहे मी छोले 4 ते 5 तासापूर्वी भिजत घातले होते। आता हे मी कुकरला लावून घेते। सगळ्यात आधी आपल्याला छोले कुकरला लावून घ्यायचे। सगळे छोले असे कुकरला लावून घ्यायचे व्यवस्थित। याला एक पाण्याने धुवून काढायचं। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। हे बघा एवढं। थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं। अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि याच्यामध्ये चणे लवकर होण्यासाठी थोडासा खायचा सोडा टाकायचा, एवढा। याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून चणे बॉईल होण्यासाठी ठेवून द्यायचे। तर बघा, आता आपण छोलेचं भिजून घेऊ। तर थोडासा मैदा घेतला मी 3 वाट्या आणि थोडासा आपला 2 चमचे पोहे खायचा रवा घेतला। आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं, आणि हे बेकिंग पावडर आहे, तर हे थोडं बेकिंग पावडर टाकायचं। हे बघा एवढं असं बेकिंग पावडर टाकायचं। पण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे ना, तुम्ही सुट्टा घेऊ नका, पॅकिंगच घ्या। आता हा बेकिंग सोडा आहे, तो हा आहे ना अर्धा चमचा टाकायचा। हे बघा एवढाच, अर्धा चमचा, असं 2 चुटकी भरून टाकायचा। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे जे आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं। आणि नंतर हे दह्यामध्ये भिजवायचं। आता याच्यात दही टाकायचं। तर बघा, हे आपलं पीठ मळून तयार आहे। आता हे ना पुरीचं कसं पीठ मळतो तसंच मळायचं आहे। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही। आता याला एवढं माझ्याकडून 1 वाटी दही लागलं याला, आणि थोडंसं 2-3 चमचे पोहे खायचा पाणी लागलं, बाकी नाही। मग याला आहे ना तिंबू घ्यायचं, मग व्यवस्थित आपल्याला छान असे भटुरे होतात। आता हे ना अर्धा तास रेस्टसाठी ठेवायचं, म्हणजे चांगलं भिजतं, कारण की याच्यात आपण रवा टाकलेला आहे ना, त्यामुळं। ते बघा, आपण आता छोले बनवून घेऊ। हे छोले व्यवस्थित बॉईल झाले, हे बघा। आता याला आहे ना थोडं असं मॅश करून घ्यायचं। हे छोलेला थोडंसं मॅश करायचं, जास्त नाही रगडून करायचं, थोडं वरून मॅश करायचं। आणि आपण याला तडका देऊ छोलेला। तर तडक्यासाठी मी 1 कांदा घेतला मोठा, थोडी कोथिंबीर घेतली, 1 टोमॅटो घेतला आणि अद्रक आणि लसूण असं ठेचून घेतलं, आणि आपले हळद, मीठ, तिखट हे बेसिक मसाले
तर चला आता आपण फोडणी देऊ छोलेला. तर बघा आता कढई ठेवली आणि थोडं कढईमध्ये तेल टाकलं. आता त्याच्यात आहे ना आपण थोडी मोहरी टाकायची. याच्यात तुम्ही खडे मसाले पण टाकू शकता, तेजपत्ता आणि मोठी विलायची. पण आमच्या इथं जास्त खडे मसाले आवडत नाही याच्यात छोलेमध्ये, त्यामुळे मी नाही वापरत, तुम्ही टाकू शकता. आता याच्यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. बघा मोहरी तडतड करायला लागली आता. आणि नंतर याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे. ते बघा आता मी कांदा टाकला याच्यात. आता या कांद्याला आहे ना थोडंसं लालसर होऊ द्यायचं. एकदम बारीक कापून घेतला कांदा, नाही तर तुम्ही मिक्सरमधून त्याची प्युरी पण काढू शकता. थोडासा कांदा हे झाला व्यवस्थित असा हलवत राहायचं याला, म्हणजे व्यवस्थित सगळीकडून लाल होईल कांदा. आता याच्यामध्ये कांदा लाल होताच याच्यामध्ये अद्रक लसणचे आपण जे अद्रक आणि लसण ठेचून घेतलं होतं ते पण टाकायचं, म्हणजे त्याच्याबरोबर त्याचा पण कच्चेपणा निघून जाईल. आता हा कांदा आहे ना व्यवस्थित लाल होऊ द्यायचा. याला सतत हलवत राहायचं. तर बघा कांदा आता मस्त लालसर झाला आहे. हे बघा सगळं तेल त्याने सोडलं कांद्याने. हे बघा आता याच्यात आहे ना आपण त्याच्यात येतं जे आपण टोमॅटो बारीक कापून घेतला होता तो टाकायचा. आणि याला हलवून घ्यायचं टोमॅटो टाकून. आता टोमॅटो टाकला आपण. आता याच्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ, आपण छोले शिजताना पण मीठ टाकलं होतं, थोडंसं मीठ टाकायचं. थोडीशी हळद, 1 चमचा हळद. आपली काश्मीरी लाल मिरची 1 चमचा. एक चमचा काश्मीरी लाल मिरची. 1 चमचा आपली साधी मिरची. हे बघा साधी आपली घरगुती. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा याच्यात आपण पावडर मसाले सगळे टाकलेले. मी धने पावडर पण थोडी टाकली. आणि याच्यात आहे ना आता थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा कप पाणी टाकायचं. हे बघा आणि याला मस्त झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं याच्यातले टोमॅटो ते पावडर मसाले जे आहे ना ते शिजू द्यायचे चांगले. 5 ते 10 मिनटानंतर याला तेल सुटेल, मग नंतर आपण आपले चणे टाकायचे. तर हे बघा आता मस्त मसाल्याने तेल सोडलं आपल्या. हे 5 ते 10 मिनटं मी परतीलं. याला मधून मधून मी झाकण काढून याचं हलवलं पण. आता मस्त याने तेल सोडलं. मग याच्यात आहे ना आपण जे बॉईल करून चणे ठेवले होते ते टाकून द्यायचे सगळे. आता याच्यात पाणी बिणी टाकायची काही गरज नाही आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ चव बघून मीठ टाकायचं जर मीठ लागत असलं तर, नाही तर नाही
म्हणजे आपण चण्याला पण मीठ वापरलं, थोडं मसाल्याला पण वापरलं ना, त्यामुळं गरज पडत नाही जास्त. आता याच्यावर आहे ना हे थोडे शिजू द्यायचे. याच्यावर कोथिंबीर हे करायची, कोथिंबीर टाकायची. एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. कोथिंबीर टाकल्यावर हे चणे एकीकडे शिजायला ठेवून द्यायचे, म्हणजे थोडं वाफ येऊ द्यायची. ते झाली तशी भाजी याची चण्याची. आता आपण भटोरे तळायला घेऊ. ते बघा, आता भटोऱ्याचं पीठ मस्त हे भिजलं आपलं. आता याचे आहे ना मस्त आपण भटोरे बनवून घेऊ. आता याला खाली थोडं तेल लावायचं पोळपाटाला आणि एक असा पोर्शन घ्यायचा भटोऱ्याचा. तुम्हाला जेवढा भटोरा बनवायचा असला तेवढा घ्यायचा. तेल तापायला ठेवलेलं आहे. पोळपाटाला तेल लावायचं, मात्र चिटकणार नाही. मग थोडं लाटण्याला तेल लावायचं आणि आपला भटोरा लाटून घ्यायचा. तेल तापलं असं नका. मीडियम गॅस ठेवायचा. तेल आता तापलं बघा. आपलं ते हे टाकलं होतं तर वरती आलं. आता हा भटोरा आहे ना असा तेलात टाकून द्यायचा. आता याला लवकर पलटी करायचं नाही, तसंच दुसरा पण लाटून घेऊ आपण. तेलकट होत नाही, मग लवकर पलटी नाही करायचा त्याला. खालून चांगला होऊ द्यायचा. बघा मस्त फुलायला लागला भटोरा. बघा हे भटोरा तळला आपला, मस्त खालून क्रिस्पी झाला आणि फुगला पण. आता याला आहे ना असं थोडं व्यवस्थित काढून घ्यायचं. दुसरा पण लाटून ठेवला मी तोपर्यंत. एक काढून घ्यायचा आणि हा दुसरा टाकून द्यायचा. बघा बघा मस्त फुलतात भटोरे. आता खालची बाजू व्यवस्थित भाजू द्यायची आणि नंतर आता पलटी करायचा. आपण थोडा याच्यात रवा टाकला ना, त्यामुळे जास्त चांगले कडक होतात भटोरे. लूज नाही लवकर पडत, जास्त वेळ कडक राहतात. बघ हे पण झाला. असेच मी सगळे करून घेते. तर बघा आपली तयार आहे छोले भटुरे. तर छोले भटुरेची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.